नमस्कार. विज्डम प्रवाह ज्ञानधारामध्ये आपले स्वागत आहे, जिथे मन शांत होतं आणि आत्मा जागा होतो. चला या ज्ञानप्रवाहात सामील होऊया. अनेकदा आपल्याला वाटतं ना की काही माणसं किंवा काही नियम आपल्याला पुढे जाण्यापासून थांबवत आहेत, पण खरंच ते अडथळे आहेत की आपली काळजी घेणारी सुरक्षा कवच? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. याचं उत्तर शोधण्यासाठी चला एक जुनी पण खूप काही शिकवून जाणारी गोष्ट पाहूया. तर सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे, एखादी गोष्ट आपलं संरक्षण करतेय की आपल्या मार्गातला अडथळा आहे, हे ओळखायचं कसं? हा गोंधळ आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात कधी ना कधी होतो. चला एका कथेच्या माध्यमातून याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. चला आपण एका जंगलाची कल्पना करूया. तिथे लांडगे आहेत आणि मेंढ्याही आहेत. त्यांचा वैर तर तुम्हाला माहीतच आहे, खूप जुना. लांडगे नेहमीच मेंढ्यांवर हल्ला करायच्या तयारीत असायचे, पण मेंढ्या मात्र एकदम निश्चिंत होत्या. का माहितीये? कारण त्यांच्यासोबत होते त्यांचे इमानी आणि शूर रक्षक म्हणजे कुत्रे. हे कुत्रे म्हणजे मेंढ्यांसाठी जणू एक चालतं बोलतं सुरक्षा कवच होते. लांडग्यांनी हल्ला करायचा नुसता विचार जरी केला तरी हे कुत्रे भुंकून त्यांचे सगळे प्लॅन्स खराब करायचे. जोपर्यंत हे कुत्रे होते तोपर्यंत मेंढ्या पूर्णपणे सेफ होत्या. आता लांडग्यांना एक गोष्ट कळून चुकली होती की ताकदीच्या जोरावर आपलं काही चालणार नाही. म्हणून त्यांनी डोकं वापरलं, एक कपटी डाव टाकला. त्यांनी मेंढ्यांकडे एक तथाकथित शांतता प्रस्ताव पाठवला. गोड गोड बोलून ते म्हणाले, अहो, आपल्यात भांडण लावतात ते हे कुत्रेच, तेच आहेत खरी समस्या. त्यांना काढून टाका, मग बघा आपण कसे मित्र बनून राहू. आता त्या बिचाऱ्या भोळ्या मेंढ्या, त्यांना रोजच्या या तणावाचा, भांडणांचा कंटाळा आला होता. त्यांना शांतता हवी होती आणि लांडग्यांचं ते गोड बोलणं त्यांना खरं वाटलं. त्यांना वाटायला लागलं की हो, खरंच की हे कुत्रेच आपल्या शांततेच्या आड येत आहेत. आणि ह्याच गैरसमजातून त्यांनी आपल्याच रक्षकांना, आपल्याच मित्रांना निघून जायला सांगितलं. आणि मग जे व्हायचं तेच झालं. कुत्रे गेले आणि लांडग्यांनी लगेच आपला खरा रंग दाखवला. त्यांनी सरळ मेंढ्यांवर हल्ला केला. आता त्यांना वाचवणारं कोणीच नव्हतं. त्यांचं संरक्षणच संपलं होतं. गोष्ट तर इथे संपली, पण यातला धडा आपल्या आयुष्यासाठी खूप महत्वाचा आहे. चला तर मग या कथेला आता आपल्या खऱ्या आयुष्याशी जोडून बघूया आणि सुरुवात करूया पालक आणि मुलांच्या नात्यापासून. कारण अनेकदा तरुणांना पालकांचे नियम, त्यांची बंधनं ही अडथळ्यांसारखी वाटतात. बघा, हे अगदी सोपं आहे. गोष्टीतले जे संरक्षक कुत्रे आहेत ते म्हणजे आपल्या आयुष्यातलं पालकांचं मार्गदर्शन, आणि गोष्टीतले जे लांडगे आहेत ते म्हणजे बाहेरच्या जगातले धोके, म्हणजे चुकीची संगत असेल, वाईट सवयी असतील किंवा फसवणारे लोक असतील. पालकांना त्यांच्या अनुभवामुळे हे लांडगे आपल्या आधीच दिसतात. आणि गंमत म्हणजे बाहेरच्या जगातले हे लांडगे अगदी गोष्टीतल्या लांडग्यांसारखंच वागतात. ते आपल्या मनात शंका निर्माण करतात. अरे, तुझ्या आईवडील किती जुन्या विचारांचे आहेत, ते तुला तुझं स्वातंत्र्य जगूच देत नाहीत. म्हणजे जसं लांडग्यांनी कुत्र्यांना भांडणाचं कारण ठरवलं, तसंच हे आधुनिक लांडगे पालकांच्या नियमांना आपल्या स्वातंत्र्यातला अडथळा म्हणून दाखवतात. ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, पालकांचे नियम हे आपल्याला बांधून ठेवणाऱ्या साखळ्या नाहीत, तर ते एका लाईफ जॅकेटसारखे आहेत. समुद्रात लाईफ जॅकेट घातल्यावर कदाचित थोडं जड वाटेल, थोडा त्रास होईल, पण जेव्हा एखादी मोठी लाट येते ना, तेव्हा तेच लाईफ जॅकेट आपला जीव वाचवतं. नियमही अगदी असेच असतात. आणि हो, हा धडा फक्त पालक मुलांच्या नात्यापुरता मर्यादित नाहीये. हा आपल्या सगळ्याच नात्यांना लागू होतो. मग ते मित्रमैत्रिणी असोत किंवा आपले जोडीदार, या नात्यांमध्ये सुद्धा असे अदृश्य लांडगे लपलेले असू शकतात. मग अशा नात्यांमध्ये या लांडग्यांची शिकार कोण होतं? तर ते लोक जे पीपल प्लीजर असतात. आता पीपल प्लीजर म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर अशी व्यक्ती जिला नाही म्हणायला जमत नाही, जी स्वतःच्या गरजा आणि भावना बाजूला ठेवून फक्त इतरांना आनंदी जेवण्याचा प्रयत्न करते. मॅनिप्युलेटिव्ह लोक अशा लोकांचा स्वभाव बरोबर ओळखतात. मग आपल्या मानसिक आरोग्याचे संरक्षक कुत्रे कोणते? तर त्या आहेत आपल्या सीमा, आपल्या बाउंड्रीज. स्पष्टपणे मला हे आवडत नाही असं सांगणं, मी हे काम करू शकणार नाही हे ठामपणे सांगता येणं, किंवा तुझी बोलण्याची पद्धत मला पटलेली नाही हे सांगण्याचं धैर्य ठेवणं, ही छोटी वाक्य आपले खरे रक्षक आहेत, जे आपल्या भोवती एक मजबूत कुंपण तयार करतात. आणि मग इथेच तो गोष्टीतला लांडग्यांचा डाव परत येतो. मॅनिप्युलेटिव्ह लोक तुमच्या याच सीमांना, तुमच्या या कुत्र्यांना नात्यातल्या भांडणांचं कारण ठरवतात. ते तुम्हाला असं काहीतरी म्हणतील, तू नेहमीच नाही म्हणतोस, तुझ्यामुळेच आपलं नातं खराब होतंय. ते तुम्हाला तुमच्या सीमा आखल्याबद्दल अपराधी वाटायला लावतात.
ठीक आहे, मग प्रश्न हा आहे की हा सगळ्या गोंधळात आपल्या खऱ्या संरक्षकांना ओळखायचं कसं? कोण आपलं खरंच भलं बघताय आणि कोण फक्त स्वतःचा फायदा बघताय हे कसं ठरवायचं? हे एक वाक्य आहे ना, ते कायम लक्षात ठेवा. लांडग्याच्या गोड बोलण्यापेक्षा कुत्र्याचं भुंकणं कधीही चांगलं, कारण गोड बोलण्यामागे धोका लपलेला असू शकतो, पण ते जे भुंकणं आपल्याला टोचतं ना, त्यामागे फक्त आणि फक्त काळजी असते, संरक्षणाचा हेतू असतो. शब्द कडू आहेत की गोड यापेक्षा त्यामागचा हेतू काय आहे हे महत्वाचं आहे. त्यामुळे पुढच्या वेळेस जेव्हा तुम्हाला वाटेल की कोणीतरी खूप टोकटोक करतंय, मग ते पालक असोत, जवळचे मित्र असोत किंवा जोडीदार असो, तेव्हा स्वतःला फक्त एक साधा प्रश्न विचारा की हे जे टोकणं आहे ते मला पुढे जाण्यापासून थांबवण्यासाठी आहे की मला एखाद्या धोक्यापासून वाचवण्यासाठी आहे. याचं उत्तर तुम्हाला स्वतःच मिळून जाईल. आणि म्हणूनच एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जे आपलं रक्षण करतात त्यांना शत्रू समजण्याची चूक कधीच करू नका, कारण ज्या दिवशी तुम्ही हे सुरक्षा कवच काढून टाकाल त्या दिवशी तुम्ही फक्त असहाय्य होणार नाही, तर समोरच्याशी वाटाघाटी करण्याची, स्वतःच्या हक्कांसाठी लढण्याची ताकदही गमावून बसाल. यावर नक्की विचार करा.